दत्तनागरी पतसंस्थेच्या ठेवीत 9 कोटींनी वाढ, माधवराव घाडगे। 49वी वार्षिक सभा उत्साहात संपन्न। सभासदांची विश्वासार्हता हीच दत्तनागरी पतसंस्थेची ओळख असून संचालक मंडळाने पारदर्शी कारभार करून सन 2023-24 या आर्थिक वर्षात संस्थेच्या ठेवीत 9 कोटी 58 लाख रुपये वाढ झाली असून संस्थेला परत सोन्याचे दिवस येत आहेत, असा विश्वास श्री गुरुदत्त शुगर्सचे चेअरमन कार्यकारी संचालक माधवराव घाडगे यांनी व्यक्त केले। श्री दत्तनागरी सहकारी पतसंस्थेची 49वी वार्षिक सर्वसाधारण सभा कल्पवृक्ष गार्डन येथे पार पडली। त्याप्रसंगी श्री घाडगे बोलत होते। स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे चेअरमन शिवाजीराव माने देशमुख यांनी केलं। जनरल मॅनेजर राजेंद्र चव्हाण यांनी विषय पत्रिकेचे वाचन केल्यानंतर सर्व सभासदांनी टाळ्यांच्या गजरात सर्व विषय एकमताने मंजूर केले। यावेळी बोलताना श्री घाडगे म्हणाले, दरवर्षी संस्थेच्या प्रगतीचा आलेख उंचावत चालला आहे। सन 2023-2024 या आर्थिक वर्षात ठेवी 86 कोटी 20 लाखावरून 95 कोटी 78 लाखावरती पोहोचल्या आहेत। येणाऱ्या 6 महिन्यात संस्था ठेवीचा 100 कोटी रुपयांचा टप्पा लवकरच पार पाडेल, असा विश्वास श्री घाडगे यांनी व्यक्त केला। तसेच सभासद व शेतकरी यांना आर्थिकदृष्ट्या संपन्न करण्यासाठी दत्तनागरी मोलाचा वाटा उचलणार असल्याचा आशावाद यावेळी श्री घाडगे यांनी व्यक्त केला। वेस्ट इंडिया शुगर मिल असोसिएशन विस्मा या संस्थेचा राज्य पातळीवरील उत्कृष्ट उपपदार्थ निर्मितीचा पुरस्कार श्री गुरुदत्त शुगर्सला मिळाल्याबद्दल चेअरमन माधवराव घाडगे यांचा, तर विस्माच्या कार्यकारी मंडळावर संचालक म्हणून निवड झाल्याबद्दल एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल घाडगे यांचा सत्कार संस्थेचे चेअरमन शिवाजीराव माने देशमुख व व्हाईस चेअरमन धोंडीराम खोत यांच्या हस्ते करण्यात आला। सभेला गुरुदत्तचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल घाडगे, गुरुदत्त शुगर्सचे संचालक धोंडीराम नागणे, शिवाजी सांगले, चिंचवाडचे माजी सरपंच विठ्ठल घाडगे, यशवंतराव गुरव, माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव धनवडे, गुंडू दळवी, शिरोळ पंचायत समिती माजी सभापती सदाशिव आंबे, शिरोळचे नगरसेवक श्रीवर्धन माने देशमुख, दादा सुकुळी, शिरोळचे तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष दिलीपराव माने, दत्तनागरी पतसंस्थेचे माजी व्हाईस चेअरमन अशोक जगताप, सर्व संचालक मंडळ, सभासद व कर्मचारी उपस्थित होते। आभार संचालक भास्कर कांबळे यांनी मानले। महानकरी न्यूजसाठी महेश पवार, जयसिंगपूर। ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।